नमस्कार. बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आता खूप दिवसांची शिफ्टिंग सुरू होती. आम्ही दुसरीकडे राहायला होतो दुसर बीडला. तर तिथून शिफ्टिंग केली. त्याचे काही व्लॉग्स बनवले नाही कारण बरीच धावपळ होती. आणि त्यानंतर आल्यानंतरही इथे जे शिफ्टिंग केलेलं सामान आहे ते सेट करायचं होतं. बऱ्यापैकी सामान सेट झालेलं आहे पण तरीही झालेलं नाही. आणि ही आहे माझी शिलाई मशीन. ज्याची खूप दिवसांची वाट बघत होती. ॲक्च्युली शिफ्टिंगच्या आधीसुद्धा 2 ते 3 महिने झालेले आहे मी इथे आली आणि सामान सगळं तिथे होतं. त्यामुळे दिवाळीपासून शिलाई मशीन आणि माझा काहीही भेटगाठ नव्हती. तर म्हटलं जेव्हा ती वस्तू जवळ राहत नाही तेव्हा त्या वस्तूचं महत्त्व जास्त समजतं. बरेच ड्रेस, ब्लाऊज वगैरे शिवायचे आहे तर म्हटलं आता ते शिवणं सुरू करावं. तर आजही एक ब्लाऊज शिवायचा आहे. म्हटलं त्याची थोडी वेगळ्या पद्धतीची बाही शिवणार आहे तर ती बाही तुम्हाला दाखवते. बऱ्यापैकी सामान लावलेलं आहे पण तरी बघा आता हे मला वर सज्जावर चढवायसाठी मदत हवी आहे. तर ते सामान राहिलेलं आहे. इथे हा आरसा आहे. जेव्हा इथे होती तेव्हा पार्लर सुरू होतं माझं. तर इथे आरसा लावून घेतला होता. पार्लर सुरू केलं आणि आम्हाला बाहेरगावी जावं लागलं. इकडेही बराच पसारा आहे शिफ्टिंगचा. आता कूलर लावून घेतलेला आहे कारण बरीच गरमी, आता गरमी माहीत आहे. आणि हा मी जिथे राहत होती तिथे लसूण लावला होता शेतात. मागचे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यात बघितलं असेल तुम्ही तर हा लसूण आणलेला आहे. आता शिफ्टिंगच्या वेळेस बऱ्यापैकी लसूण झालेला आहे. आणि हा जो लसूण लावला त्याचा आनंद काही वेगळाच आहे. आता लसूण तो किती आहे किती नाही माहीत नाही, पण तो स्वतः लावला, स्वतः म्हणजे तिथे नव्हती. नंतर बाकीचं जे काही केलं ते सगळं त्यांनी केलं. पण तो मी लावलेला लसूण आहे त्याचा खूप आनंद आहे म्हणून मी मस्त पोर्चमध्ये तिथे छान टांगून ठेवला. तसा तो तसाच टांगून ठेवावा लागतो तेव्हाच तो वर्षभर टिकतो. आणि वर्षभर त्या लसूणला काहीही होत नाही आणि गावरान लसूण आहे. आणि इकडे विदर्भात आपण लसूण पेरत नाही बहुतेक, कारण मी तरी बघितलं नाही. कारण तिकडे गेल्यानंतरच मी हा लसूण बघितलेला आहे. आणि असं टांगून ठेवतात घरोघरी. प्रत्येक म्हणजे एखादी कुठे कुठे तर अशा प्रत्येक रूम भरलेल्या असतात त्या लसणाने. तर ती आठवण एक इथे आणलेली आहे. चला आता ब्लाऊज एक स्टिच करू म्हटलं, कारण खूप दिवाळीपासून जवळपास ब्लाऊज वगैरे स्टिच केले नाही आहे. आणि आता सुरुवात करायलाही बराच वेळ लागलेला आहे. आणि जेव्हा ब्लाऊज शिवायचं म्हटलं तेव्हा मला ते सापडतच नव्हतं, त्याचं अस्तर कुठे, ब्लाऊज कुठे. तर काल अस्तर कट केलं. त्यानंतर हे कट करायचं होतं तर बराच चुरगळा झालेला आहे ब्लाऊजचा. तर आता याला पहिले आधी प्रेस करते छान आणि त्यानंतर तुम्हाला बाहीची कटिंग दाखवते. आत्ता जे हे ब्लाऊज शिवत आहे मी, ते हे ब्लाऊज शिवायसाठी आता 2 ते 3 दिवस झाले सारखी मी याच्या मागे आहे. कारण कधी चॉक दिसत नाही, कधी जी आपली टेपपट्टी आहे ती दिसत नव्हती, कुठे कैची दिसत नव्हती, तर कुठे काय शिवायचं आहे ते दिसत नव्हतं. तर अशा प्रकारे म्हणजे आज खऱ्या प्रकारे माझी मशीन वगैरे सगळं सेट झालेलं आहे. ऑइल देऊन, चॉक, कैची वगैरे सगळं मिळून. तर म्हटलं चला आज काहीतरी सुरुवात करावी, कारण सुरुवात केल्याशिवाय काही शिवणं होणार नाही. आणि बरेच कपडे शिवायचे आहे माझे स्वतःचेच. तर आता इथे फोल्डमध्ये बाही आखून घेतलेली आहे. जेवढ्या इंचाची बाही आपल्याला पाहिजे असेल तेवढ्या इंचाची घ्या आणि त्यावर 1 इंच एक्स्ट्रा घ्या. मला 9.5 इंचाची बाही पाहिजे तर मी 10.5 इंच घेतलेलं आहे. आणि त्यानंतर 1.5 इंच या फोल्डच्या साईडने आपल्याला खालून आणि वरून अशा प्रकारे जास्त घ्यायचं आहे. तर मी सरळ रेष ओढून घेतलेली आहे 1.5 इंचावर. त्याच्यानंतर आपल्याला पुढची बाही आखायची आहे. 8 इंचाची रुंदी घेतलेली आहे. बाही खोली घेतली आहे मी 3.5 इंच. आणि तिथून अशा प्रकारे आपल्याला बाहीचा आकार देऊन द्यायचा आहे. खाली दंडघेर घ्यायचा आहे. जेवढा दंडघेर असेल त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा. आणि अशा प्रकारे ती लाईन जोडून घ्यायची आहे. इथे आता आतल्या बाहीचा मी आकार देऊन दिलेला आहे. तो 1 इंचावर, 1.25 इंचावर असतो. तर आता हाताला सवय झाली आहे तर न मोजताही आपण तशा प्रकारे करू शकतो.
तर अशा प्रकारे ही बाही आता कापून घेतलेली आहे. अशाच प्रकारे जे मेन फॅब्रिक आहे आपल्या ब्लाऊजचं त्याच्यावरही ठेवून आपल्याला अशाच प्रकारे ही बाही कापून घ्यायची आहे, सेम अशाच प्रकारे. आता 1.5 इंचावर फोल्डच्या साईडने जी मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे नॉच देऊन द्यायचे आहे अस्तरच्या आणि जे मेन फॅब्रिक आहे त्यालासुद्धा, जेणेकरून आपल्याला ओळखू येईल की 1.5 इंच आपलं माप कुठे आहे. आणि त्यानंतर आता बाही जी आहे ती शिवायला घेतलेली आहे. तर बाही शिवताना खालून जी आहे ती नेहमीप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे. सरळवर सरळ असं अस्तर ठेवायचं आहे आपल्याला आणि अशी शिलाई मारून नंतर पुन्हा फोल्ड करून एक टॉप स्टिच द्यायची आहे, म्हणजे आपली बाही सरळ होईल. खालचे जे नॉच आहे ते शिलाईमुळे आतमध्ये गेल्यामुळे आपल्याला आपल्या बाहीचं जे सेंटर आहे तिथे तो मध्य काढून घ्यायचा आहे, बाही मोजून पूर्ण, आणि त्याच्या बाजूला 1.5 इंचावर आपल्याला आणखी मार्किंग करून घ्यायची आहे. आता जो मध्य काढला तिथे आणि जे 1.5 इंचावर मार्किंग केलं तिथे 3-3 इंचावर आपल्याला अशा प्रकारे लाईन आखून घ्यायच्या आहेत. आता लास्ट जे मार्किंग आहे 1.5 इंचावरचं ते आपल्या मधल्या लाईनवर आणून आपल्याला फोल्ड करून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आता व्हिडिओ ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली नवीन बाही तयार होईल. आता नवीन शिवत आहे, खूप दिवसांनी मशीन सुरू केली आहे, त्यामुळे मशीनने खूप त्रास दिला. शिलाई व्यवस्थित येत नव्हती म्हणा किंवा धागा तोडत होती. आता त्यालाही सेट व्हायला वेळ लागेल माझ्यासारखा, आणि माझी बरीच गडबड होत होती कारण खूप दिवसांनी ब्लाऊज शिवत आहे म्हणून. तर अशा प्रकारे आता 1.5 इंचाच्या मार्किंगवर 1.5 इंचाची जी फोल्ड आहे ती आपल्याला मध्यावर आणून अशा प्रकारे छान शिलाई मारून घ्यायची आहे आणि अर्धी बाही आपली तयार आहे. खूप सोपी अशी बाही आहे ही आणि दिसायला खूप छान दिसेल. आता जरी तुम्हाला दिसताना साधी वाटत असेल, पण घातल्यावर अगदी खूप छान अशी बाही तयार होणार आहे आपली. आता खालच्या साईडनं एवढं रेडी झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडने जे आहे 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडने अर्धा इंचावर अशा प्रकारे बाहेरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. आणि जी फोल्ड केली त्याच्या बाजूलासुद्धा एक छोटीशी फोल्ड करून घ्यायची, एक आणखी प्लीट्स पाडून घ्यायची आहे. आणि दोन्ही साईडने असं केल्यानंतर झालं आपली बाही रेडी आहे. आता या बाहीला आणखी छान असा लूक देण्यासाठी इथे मी बटन लावून घेत आहे, कारण ही एकाच कलरची साडी आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा त्याच कलरचा आहे, म्हणून बटनही मी दुसऱ्या रंगाचं लावणार नाही आहे. कारण 2 रंगाच्या साड्या असेल तर दुसऱ्या रंगाचं आपण बटन लावू शकतो. तर इथे आता हे बटन घेतलेलं आहे. हे बटन पाहायलाही खूप वेळ लागला, कारण आता तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आता ही बटन अगदी इझिली लागते, पण मी खूप वेळ प्रयत्न करूनही ती लागत नव्हती, कारण त्या बटनमध्ये सुद्धा एक बटन होती आणि ती मला दिसली नाही. त्यानंतर मग पाहिलं जवळून, म्हटलं बटन का लागत नाही आहे, तर लक्षात आलं की त्यामध्ये आणखी एक बटन पहिलेच आहे. तर नंतर इझिली लागली आणि बघा किती सुंदर अशी बाही दिसत आहे. तर असा होता आजचा व्लॉग. दुपारीचाच ब्लाऊज शिवायचं होतं, पण जी रोजची सवय असते झोपण्याची ती एवढ्या लवकर जाईल असं वाटत नाही. दुपारी जागून 1 घंटा जागून तरी ब्लाऊज शिवायचं होतं, पण जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे झोप आली. म्हटलं 1 तास झोप घेऊ, पण 1 तासात झोप होईल तर ती काय. शेवटी चहाची वेळ झाली, नंतर चहा पाणी वगैरे झालं. नंतर ब्लाऊज शिवते म्हटलं तर पुन्हा नळ आले. तर राहिलेलं पाणी सकाळी नळ येऊन गेले होते आणि लवकर गेले वेळेप्रमाणे. जेव्हा रोज नळ येतात त्या वेळेप्रमाणे लवकर गेले, तर अजून ते 5 वाजता आले. जेव्हा मी 6 वाजता ब्लाऊज शिवायला वर आली तर आणखी नळ आले. शेवटी आणखी पुन्हा पाणी भरावं लागलं. तर फक्त आत्ता बाही म्हटलं, आज जर बाही कंप्लीट केली नाही तर व्लॉगही कंप्लीट होणार नाही, कारण दाखवणार काय त्या व्लॉगमध्ये. तर म्हटलं चला आज कशी तरी बाही तरी कंप्लीट करावी. बाही कंप्लीट केली, त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि आता रिलॅक्स आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याची अक्षय तृतीया आहे, कसा काय व्लॉग शूट करता येईल ते बघेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.